हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाईची एक इमोशनल बाजू आपल्याला पाहायला मिळाली आहे. बाळजाबाई सुधारली आहे. आता ती कोणतंही कटकारस्थान करणार नाही हे आपल्या सगळ्यांना कळून चुकलंय. घरातील सगळ्यांचा सुद्धा विश्वास बसलाय. पण बाळजाबाई आणि आढळराव या दोघांचा घटस्फोट झालाय आणि बाळजाबाई ही आता कोणत्या नात्याने या घरात राहते, आढळरावांबरोबर राहते, याबद्दल गावात चर्चा सुरू झाली आहे. बाळजाबाईला सुद्धा आढळरावांची बायको म्हणूनच जगायचंय आणि याच नात्याने मरायचंय. आणि आता चक्क कृष्ण आणि दुष्यंत या दोघांचं लग्न लावून देण्याचा विचार करताय आणि दुष्यंतने पुन्हा एकदा बाळजाबाईला आपली आई म्हणून स्वीकारलंय आणि हे दोघे एकत्र आले आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाईने ड्रायक्लीनला देण्यासाठी काही साड्या काढलेल्या असतात आणि या साड्यांमध्ये तिच्या लग्नाचा शालूसुद्धा असतो. बाळजाबाई या शालूला आपल्या उराशी कवटाळते आणि विचार करते, हा तोच शालू आहे ज्या शालूला नेसून मी रांगणे पाटलांच्या घरात गृहप्रवेश केला होता. आढळरावांची बायको म्हणून या घरात आले होते. पण आज ते नातं माझ्याबरोबर नाही आहे, ते नाव माझ्याबरोबर नाही आहे. हा शालू माझ्याबरोबर आहे, परंतु आज मी रांगणे पाटलांची सून नाही आहे, आढळरावांची बायको नाही आहे. हा विचार करून बाळजाबाई खूप दुःखी होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेवढ्यात कृष्णा तेथे पोहोचते आणि विचारते, काय झालं बाळजाबाई? बाळजाबाई हा शालू ठेवून देते आणि म्हणते, नाही नाही, काय नाही झालं. पण कृष्णाला हे समजलेलं असतं. कृष्णा बाळजाबाईच्या लग्नाचा हा शालू घेते आणि म्हणते, हा हिरवा शालू पाहून तुम्हाला तुमच्या लग्नाची आठवण झाली असेल ना? बाळजाबाई तिच्याकडे पाहतच राहते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या नात्याबद्दल, आबांशी तुमचं जे नातं आहे त्याबद्दल विचार करत होता, तुमच्या लग्नाबद्दल विचार करत होता ना? बाळजाबाई हा शालू आपल्या हातात घेते आणि म्हणते, कृष्णा, आढळरावांशी लग्न आणि माझ्या लग्नाचा दिवस एवढीच या शालूची ओळख नाही आहे, तर या शालूला अंगावर चढवून मी या घरात का प्रवेश केला होता ते सुद्धा मला आठवतं. माझं काही आढळरावांवर प्रेम नव्हतं. आढळरावांशी लग्न करण्याचा फक्त एकच उद्देश होता, रांगणे पाटलांची ही संपूर्ण संपत्ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची. रांगणे पाटलांचं नाव समोर लागल्यानंतर संपूर्ण गावावर सत्ता गाजवायची, हाच माझा उद्देश होता. बाळजाबाई म्हणेल तो शेवटचा शब्द. बाळजाबाईच्या पुढे जाण्याची कोणाची हिंमत नाही असली पाहिजे, असे माझे विचार होते. हे सगळं सांगताना बाळजाबाई खूप इमोशनल होते. बाळजाबाई कृष्णाला सांगते, तेव्हा मला फक्त सत्ता मिळवायची होती. हा पैसा, ही संपत्ती, हे ऐश्वर, हेच माझ्यासाठी सगळं होतं. मला तेव्हा माझ्या नवऱ्याची, माझ्या गळ्यातील या काळ्या मण्यांच्या डोरल्याची किंमत नाही कळली, या शालूची किंमत नाही कळली. तेव्हा असं वाटायचं, मी माझ्या नवऱ्याला पायपुसणं बनवणार, त्याच्यावर हक्क गाजवणार, माझ्यापुढे बोलण्याची त्याची हिंमत नाही झाली पाहिजे. या घरावर, या गावावर मी सत्ता गाजवली, माझा हुकूम गाजवला. परंतु आज 26 वर्षानंतर कळतंय की माझ्याकडे काहीच राहिलं नाही आहे. ना ती सत्ता राहिली, ना ती संपत्ती राहिली, ना हे घरदार, काही माझ्या कामाला येणार नाही आहे. माझ्या कामी येईल तो माझा नवरा, माझ्या गळ्यातील काळ्या मण्यांचं ते डोरलं, हा शालू जो नेसून मी या घरात आले होते. आज ते सगळं मी अनुभवलं. या 5 गावांवर माझी सत्ता गाजवली, हुकूम गाजवला, पैसा, अडका, संपत्ती सगळं काही कमवलं, माझी सगळी स्वप्न पूर्ण केली. आज त्यातील काहीच माझ्याकडे नाही राहिलं आणि माझं नाव ते सुद्धा नाही राहिलं. आढळरावांशी असलेलं नातंसुद्धा माझ्याकडे जवळ नाही राहिलं. कृष्णाला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, कृष्णा, मला काही नको आहे. आज तू जर मला विचारलं ना की बाळजाबाई तुम्हाला काय हवं आहे, तर मला ही सत्ता, ही संपत्ती, हे ऐश्वर, हे घरदार, सोनं नाणं मला काही नको आहे. मला फक्त माझा नवरा हवा आहे. माझ्या नवऱ्याने दिलेलं नाव हवं आहे, सौभाग्यवती सुलोचना आढळराव रांगणे पाटील. कृष्णाला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई रडत असते आणि म्हणते, पण मला माहिती आहे आता खूप उशीर झाला आहे. जेव्हा हे सगळं माझ्याकडे होतं तेव्हा मी त्याची किंमत केली नाही आणि कदाचित त्याची शिक्षा मला मिळते आहे. जेव्हा होतं
तेव्हा त्याची किंमत केली नाही आणि आज नाही आहे तर मी रडत बसली आहे. पण जेव्हा माझ्याकडे हे सगळं होतं तेव्हा मी खूप वाईट वागले होते आणि कदाचित त्याच्यामुळेच आज मला माझ्या पापांची शिक्षा भोगावी लागती आहे. आज ते सगळं माझ्यापासून दुरावलं गेलं आहे. कृष्णा, कधीकधी असं वाटतं मी या घरात का राहते आहे? कोणत्या नात्याने राहते आहे? माझा आणि आढळरावांचा काय संबंध आहे? संपूर्ण गावात याची चर्चा होत असेल की ती बाळजा कोणत्याही नात्याशिवाय या घरात राहतीये, आढळरावांसोबत राहतीये. माझ्याबद्दल लोक काय काय बोलत असतील असा विचार करून बाळजाबाई ढसाढसा रडू लागते. कृष्णा बाळजाबाईला शांत करते आणि म्हणते, बाळजाबाई शांत व्हा, नका या सगळ्या गोष्टींचा विचार करू. पण बाळजाबाई खूप दुःखी असते आणि म्हणते, कृष्णा, मला हे नाही सहन होते. मला ते नाव हवंय, आढळरावांचं प्रेम हवंय. मला आढळरावांची बायको म्हणूनच जगायचं आहे आणि आढळरावांची बायको म्हणूनच मरायचं आहे. कृष्णा बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई, आता तुम्ही आधीसारख्या नाही राहिला आहात. तुम्ही बदलले आहात. तुमचं वागणं हे आबांना सुद्धा कळतंय, आम्हाला सगळ्यांना कळतंय. आमच्या सगळ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग जगाचा काय विचार करायचा? या दुनियेचा विचार नाही करायचा. सगळ्यात आधी बोट दाखवायला, सगळ्यात आधी नावं ठेवायला ही दुनियाच येते. पण जेव्हा मदतीची गरज पडते ना, तेव्हा त्यातील कुणीही आपल्याकडे ढुंकून पाहत नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे या जगाचा विचार नाही करायचा, स्वतःचा विचार करायचा, आपल्या माणसांचा विचार करायचा, जे नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. बाळजाबाईला सुद्धा ही गोष्ट पटते. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णा, कदाचित मी तुला खूप स्वार्थी वाटेल, फक्त स्वतःचा विचार करतीये असं तुला वाटेल. पण मला ते नातं हवंय. मला स्वतःला सौभाग्यवती बाळजाबाई आढळराव रांगणे पाटील असं म्हणून घ्यायचंय आणि मला आयुष्यभर, आयुष्याच्या शेवटापर्यंत हीच ओळख मिरवायची आहे. आणि कितीही असलं तरीसुद्धा मी आज आढळरावांच्या तेवढ्या जवळ नाही आहे जेवढी एक बायको असते. कृष्णा बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई, तुम्ही आबांची सेवा करताय, ती सेवा तशीच सुरू ठेवा. एक ना एक दिवस आबा स्वतः तुम्हाला या नात्यामध्ये आणतील, तुमचा स्वीकार करतील, माझा पूर्ण विश्वास आहे. बाळजाबाई रडू लागते. कृष्णा तिला जवळ घेते. बाळजाबाई रडत असते. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. फ्रेंड्स, खरंच या मालिकेच्या सुरुवातीपासून आपण ज्या बाळजाबाईला पाहिलंय, जी बाळजाबाई फक्त सत्ता, पैसा, कटकारस्थान याचाच विचार करायची, त्या बाळजाबाईचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतंय, एवढं मात्र नक्की. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते. घरातील सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि कृष्णा सगळ्यांना मुखवास देते. तेथे दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई बसलेले असतात. कृष्णासुद्धा जाऊन बसते आणि मग दुष्यंत आढळरावांना सांगतो, आपण ज्या मक्याच्या गोण्या मागवल्या होत्या त्यातील थोडा मका बाकी आहे, तर मला असं वाटतंय की आपण त्यापासून आणखीन काहीतरी करावं, जसं की त्याचे चिप्स बनवू शकतो, पॉपकॉर्न वगैरे बनवू शकतो. आढळराव म्हणतात, अरे वा, चांगला विचार आहे, पण त्यासाठी आणखीन काही मशिनरी हवी असेल ना? दुष्यंत सांगतो, हो, थोडीफार मशिनरी तर लागणारच आहे. मी आपल्या माणसांना सांगितले रिसर्च करायला, ते पुढचा रिपोर्ट देणार आहे. फक्त असं वाटलं की तुमच्या कानावर घालावं. तर आढळराव म्हणतात, हे तुझं असं असतं, चांगलं काम करायचं म्हटल्यावर असं विचारायचं किंवा सांगायची गरज नाही आहे. आणि व्यवसायाला फांद्या फुटणार म्हणजे रोजगार वाढणार, लोकांच्या हाताला काम भेटणार आणि चांगलीच गोष्ट आहे. हे ऐकून घरातील सगळे खूप खुश होतात. आणि तेवढ्यात जयकांत 2 बायकांना घेऊन तेथे येतो. या बायकांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. जयकांत सांगतो, वहिनीसाहेब, या बायका तुम्हालाच भेटायला आल्या आहेत. कृष्णा या बायकांना नमस्कार करते आणि त्यांना बसायला सांगते. पूजाला हाक मारते, त्यांना पाणी द्यायला लावते. पूजा पाणी घेऊन येते. या बायका पाणी पितात. मग कृष्णा विचारते, कोण आहात तुम्ही? आम्ही ओळखलं नाही तुम्हाला. तर या 2 बायकांमधील एक बाई सांगते, आम्ही नवोदिता कल्याणकारी या संस्थेतून आलो आहोत आणि तुमच्या घराबाहेर असा बोर्ड लावलाय ना की हे घर 24 तास गावकऱ्यांसाठी उघडं राहील, म्हणून आम्ही आलो आहे. हे ऐकून सगळे खुश होतात. तर ही बाई म्हणते, पण जर सरपंचबाईंना आवडलं नसेल की आम्ही एवढ्या रात्री आलो आहोत तर आम्ही जातो. कृष्णा म्हणते, नाही नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. मला फक्त एवढं विचारायचं होतं की तुम्ही कोण आहात, कारण गावातील सगळ्या लोकांना मी ओळखते ना, तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं, ओळखलं नाही म्हणून विचारलं. तर या बायका सांगतात, आम्ही नवोदिता कल्याणकारी या संस्थेतून आलो आहोत. ही संस्था कापूरवाडीला आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही आम्हाला ओळखलं नाही आहे. हे ऐकून घरातील सगळे खुश होतात.
पूजानेच या बायकांना बोलवलेलं असतं, त्यामुळे पूजा जास्त खुश असते. मग बाळजाबाई विचारते, नवोदिता कल्याणकारी हे नाव तर कधी ऐकलंच नाही. ही बाई सांगते, कसे ऐकणार? ही संस्था आम्ही आत्ताच सुरू केली आहे. या संस्थेमार्फत आम्ही ज्या विवाहिता आहेत, ज्यांची लग्न झाली आहेत, अशा बायकांना स्वतःच्या पायावर उभं करतो. कारण बायकांचा जन्म घरातली कामं करण्यातच जातो आणि त्या कधी स्वावलंबी होत नाही. अशा बायकांना आम्ही स्वावलंबी कसं व्हायचं, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याचं प्रशिक्षण देतो आणि आमची संस्था यासाठीच काम करते. हे सगळं ऐकून कृष्णा इम्प्रेस होते आणि म्हणते, अरे वा, खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय. मला तुमचं काम खूप आवडलंय. घरातील सगळ्यांना सुद्धा हे पटतं आणि या बायकांवर कृष्णा आणि सगळ्यांचा विश्वास बसला, त्यामुळे पूजा खूप खुश होते. ही बाई सांगते, आम्ही तुमचा सत्कार करायचं ठरवलंय. हे ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि मग ही बाई सांगते, आम्हाला तुमचा सगळा इतिहास माहिती आहे. तुम्ही एका गरीब शेतकरी कुटुंबातून आला, या घरात लग्न केल्यानंतर 5 गावच्या सरपंच बनलात आणि फक्त या गावातच नाही, 5 गावातच नाही तर अख्ख्या कोल्हापुरात तुमचं नाव झालंय की तुम्ही किती धडाडीच्या सरपंच आहात. गावाचा, गावकऱ्यांचा किती विचार करतात आणि तुमच्यामुळेच या गावात विकासाची गंगा आली आहे. त्यामुळे आम्ही तुमचा सत्कार करायचं ठरवलंय, ज्यामुळे आमच्या संस्थेतील बायकांना सुद्धा तुमचा आदर्श घेता येईल, तुमच्यासारखी जगण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. हे ऐकून घरातील सगळे खूप खुश होतात. बाळजाबाई, कृष्णा, आढळराव सगळ्यांना आनंद झालेला असतो. या बायका कृष्णाचा किती सन्मान करताय. कृष्णा म्हणते, हो, तुमची ही कल्पना खूप चांगली आहे, पण तुम्हाला माझा सन्मान करायचा आहे. तर कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई म्हणतात, काय हरकत आहे, खरंच खूप चांगली कल्पना आहे. आणि मग पूजा या बायकांना इशारा करते की आता मेन प्रोग्राम करायचा, कारण या बायकांचा मेन उद्देश हा काहीतरी वेगळाच असतो. या बायका कृष्णाला विचारतात, कृष्णाताई, तुम्ही याल ना आमच्या या कार्यक्रमाला? कृष्णा म्हणते, हो हो, मी नक्की येईल. मग ही बाई म्हणते, तुम्ही सोबत कोणालाही आणा, पण तुमच्या सासूबाई बाळजाबाईंना आणू नका. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. या बायका असं का बोलताय? हाच प्रश्न कृष्णा, बाळजाबाई, दुष्यंत, आढळराव या सगळ्यांना पडतो. आणि मग ही बाई म्हणते, तुमच्या सासूबाई बाळजाबाई आणि तुमचे सासरे आढळराव यांचा घटस्फोट झालाय हे आता अख्ख्या गावाला माहिती आहे, पण तरीसुद्धा या बाई तुमच्या घरात कोणत्या नात्याने राहतात तेच आम्हाला कळत नाही. आणि सगळे गावकरी ही चर्चासुद्धा करतात की ही कधी काळी नाचणारी गाणारी ही बाई तुमच्या घरात कशी आली, त्यानंतर तिने सगळी सत्ता मिळवली, नवऱ्याला स्वतःच्या पायाखालचं पाय पुसणं बनवलं, सगळ्या गावावर सत्ता गाजवली, गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना कसा त्रास दिला, मग तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला कसा त्रास दिला, तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, हे अख्ख्या गावाला कळून चुकलंय. त्यामुळे अशा बाईला आमच्या संस्थेत प्रवेश नाही आहे. उगाचच आमच्या संस्थेची सुद्धा बदनामी होईल, त्यामुळे बाळजाबाईला तेथे आणू नका. हे ऐकून कृष्णा, बाळजाबाई, आढळराव, दुष्यंत या सगळ्यांना जबर धक्का बसतो. पूजाने या बायकांना चांगलंच ट्रेनिंग दिलेलं असतं आणि या बायका बाळजाबाईचा यथेच्छ अपमान करत असतात, खूप अपमान करत असतात आणि सगळेजण शांतपणे ऐकून घेतात. पूजा खूप खुश होते. या बायका म्हणतात, अशा नाचणाऱ्या गाणाऱ्या बाईला आमच्या संस्थेत प्रवेश नाही आहे, तुम्ही त्यांना आणू नका बरं. आणि सगळे गावकरी त्यांचा विषय चघळतच असतात, गोड लागतो म्हणून काय बाळजाबाई, बाळजाबाई, बाळजाबाई असं म्हणत सगळेजण त्यांचं नाव घेत राहतात, त्यांची चर्चा करतच राहतात. पूजा हसू लागते, बाळजाबाई रडू लागते, पण कृष्णाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. कृष्णा रागारागाने उभी राहते आणि या 2 बायकांना जाब विचारते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या सासूबाईंचा अपमान करण्याची? आमच्याच घरात येऊन माझ्या सासूबाईंचा तू अपमान करतेयस, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. या बायका चांगल्याच घाबरतात. कृष्णा म्हणते, निघा, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या सासूबाईंचा अपमान मी सहन करून घेणार नाही. तर ही बाई चिडून म्हणते, आम्ही काय चुकीचं बोललो? जे खरं आहे तेच बोललो ना. या नाचणाऱ्या गाणाऱ्या बाईला तुम्ही घरात ठेवलंय, तिचा आणि तुमच्या कुटुंबाचा काय संबंध आहे? मग तुम्ही तिला घरात का ठेवलंय? हाकला तिला घराबाहेर, काढा तिला घराबाहेर. बाळजाबाई ढसाढसा रडू लागते. आढळरावांना सुद्धा वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, ओ, अजून सुद्धा शेवटचं सांगते, माझ्या सासूबाईंबद्दल नीट शब्द वापरायचे, शब्द जपून वापरायचे. या बायका चांगल्याच घाबरतात. पूजा त्यांना इशारा करते, शांत राहा, शांत राहा, ऐकून घ्या. कृष्णा म्हणते, आणि तुम्हाला काय माहिती हो माझ्या सासूबाईंबद्दल?
माझ्या सासूबाईंचा इतिहास काही पण असेल, पण आता त्या बदलल्या आहेत. आमच्या सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्या कोणत्या नात्याने या घरात राहतात ते आम्ही आमचं पाहून घेऊ. बाहेरच्या लोकांनी त्याचा विचार करण्याची किंवा त्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि काय म्हणालात तुम्ही? नाचणारी गाणारी बाई. का नाचणारी गाणारी बाई कष्ट करत नाही का? एखादी बाई नाचते, गाते, स्वतःच्या पोटाची खळगी भरते, स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरते, याचा अर्थ तिने स्वतःचं चारित्र्य असं उघड्यावर सांडलंय असा होत नाही. नाचणं गाणं एक कला आहे आणि ती चुकीचीच आहे, ती चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते. असा विचार जर तुमचा असेल ना, तर तुम्ही स्वतः बुरसटलेल्या आणि घाणेरड्या विचारांच्या आहात, एवढं लक्षात ठेवा. या बायकांची बोलतीच बंद होते. कृष्णा त्यांना ठणकावून सांगते, काय म्हणालात तुम्ही? काय तुमच्या संस्थेचं नाव? काय नवोदिता कल्याणकारी? अहो, जर तुम्ही स्वतःच्या संस्थेमध्ये असे बुरसटलेले घाणेरडे विचार घेऊन काम करत असाल तर तुमच्या या संस्थेचा काही फायदा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. ही बाई चिडून म्हणते, सरपंच बाई, तुम्ही आमच्या संस्थेचा आणि आमच्या कामाचा अपमान करताय, एवढं लक्षात ठेवा. पूजा खूप खुश होते की आता या बायका कृष्णाला सुद्धा नडत आहे. कृष्णा चिडून म्हणते, तुमच्या संस्थेचा अपमान मी नाही करत आहे, तर तुम्ही स्वतः करत आहोत. अहो, आधीच शतकानुशतकं बायकांना घरात डांबून ठेवलं गेलंय, त्यांना मागे ठेवलं गेलंय या बुरसटलेल्या विचारांमुळे. आणि आता बायकांच्या संस्था चालवणाऱ्या बायकाच जर अशा बुरसटलेला विचार करत असतील तर बायकांचं कल्याण झालंच म्हणून समजा आणि तुमच्या बायकांचं तर खूपच कल्याण होईल ज्या तुमच्या संस्थेमध्ये येतात. आणि अशा बुरसटलेल्या विचार असलेल्या संस्थेमध्ये मला नाही यायचं आहे. मी तुमच्या संस्थेच्या कार्यक्रमाला नाही येणार. तुमचा कोणताही सन्मान, तुमचा कोणताही सत्कार मला नको आहे. ही बाई चिडून म्हणते, तुम्ही आमचा खूप अपमान करताय. आम्ही जे बोललो ते खरंच बोललो. कृष्णा विचारते, काय खरं बोलला? तुम्हाला काय माहिती आहे या बाईबद्दल? 4 लोकांकडून काहीतरी ऐकलं आणि येथे आला त्यांचा अपमान करायला. ती माझी सासू आहे, ती माझी आई आहे आणि माझी आई या नात्याने ती या घरात राहते आणि तिच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पुन्हा पुन्हा ती नाचणारी आहे, गाणारी आहे असं म्हणून तिचा अपमान नाही करायचा. तिने का नाचणं गाणं स्वीकारलं, ती का नाचत गात होती आणि ती कोणत्या पद्धतीने तिचा हा व्यवसाय करत होती याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे ना, तर त्याबद्दल चुकीचा विचार करायचा नाही. त्या आपली कला सादर करत होत्या, स्वतःच्या पोटाची खळगी भरत होता आणि यात काहीही चुकीचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आत्ताच्या आत्ता निघायचं इथून, येथे 1 मिनिटही थांबायचं नाही. पण पूजाने अजून इशारा केलेला नसतो, त्यामुळे या बायका काही जात नाही. पण बाळजाबाई खूप इमोशनल होते. आधीच या बायकांनी तिचा इतका घाणेरडा अपमान केलेला असतो, पण कृष्णा मला आई म्हणाली आणि ती माझी एवढी बाजू घेतीये हे सगळं पाहून बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आढळराव, दुष्यंतसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आणि तेवढ्यात बाळजाबाई उठून उभी राहते आणि म्हणते, कृष्णा जाऊ दे, त्यांना काही बोलू नको. काय चुकीचं बोलताय आता? जे खरं आहे तेच बोलताय ना. त्यांना माझा सगळा इतिहास माहीत आहे आणि होते मी नाचणारी गाणारी बाई. काय चुकीचं बोलल्या त्या? आणि आता माझा आढळरावांशी कोणतंही नातं नाही आहे, तरीही मी त्यांच्याबरोबर राहते. आणि जे खरं आहे गाव ते बोलणारच. त्या बायकासुद्धा काय वेगळं बोलताय? माझीच चूक झाली असं म्हणून बाळजाबाई रडत रडत तेथून निघून जाते. कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा या बायकांना विचारते, तुम्हाला सांगितलेलं ऐकू येत नाही का? आता काय जेवण करून जाता का? चला निघा इथून. या बायका पूजाकडे पाहतात. पूजा इशारा करते निघा आणि या बायका तेथून निघून जातात. कृष्णाला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. घरातील सगळे दुःखी असतात की बाळजाबाईचा अपमान झाला असं व्हायला नको होतं. थोड्या वेळानंतर पूजा ही समरला घेऊन आपल्या आईच्या सावित्रीच्या घरी येते आणि सावित्री विचारते, काय ग पूजे, जावई बापू, तुम्ही या वक्ताला येथे? काहीतरी कांड केलेला दिसतोय. काय केलंय सांग बरं, काय केलंय तिकडं? तर पूजा म्हणते, अगाई हळू ना, ती भक्ती ऐकेल ना. तर सावित्री सांगते, अगं ती भक्ती घरी नाहीये, गेलीये कुठेतरी. तू बोल बोल, मस्त बोल, जोरात बोल, टेन्शन घेऊ नको. पूजा म्हणते, आई तू पण ना. आणि पूजा घराचा दरवाजा लावून घेते. सावित्री म्हणते, सांग आता काय कांड करून आली आहे तू? मला माहिती आहे तू नक्कीच असं काहीतरी केलं असणार आहे. बोल बोल बोल. आणि मग पूजा ही तिला झालेला सगळा प्रकार रंगून रंगून सांगते आणि म्हणते, आई मी ना असं केलं. आणि हे सगळं ऐकून
सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री म्हणते, अरे वा, पूजा सांगते, काय सांगू तुला, त्या बाळजाबाईचा चेहरा आहे ना, असा झाला होता, असा झाला होता, म्हणजे सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. आणि त्या बाळजाबाईचा तर असा अपमान झालाय ना, की यानंतर नजर वर करून पाहायची तिची हिंमत व्हायची नाही, असं झालंय. सावित्री खूप खुश होते आणि म्हणते, वा माझी पूजे, लय भारी काम केलंस तू. पूजा सांगते, आमच्या घरात आहे ना, सुतकी वातावरण आहे, सुतकी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुतक पडलंय असंच दिसतंय. त्या बाळजाबाईला तर मला तर असं वाटतं, ती आता या घरात जास्त दिवस राहायचीच नाही, पळून जायला बसली एखाद दिवशी. सावित्री खूप खुश होते. पूजा म्हणते, अगं तू आहे ना, त्या घरात असायला पाहिजे होती त्यावेळेस. जेव्हा बाळजाबाईचा हा सगळा अपमान होत होता, तेव्हा तू खरंच असायला पाहिजे होती. इतकी मजा आली, इतकी मजा आली ना. बाळजाबाई अशी मान खाली घालून बसली होती, डोळ्यात पाणी होतं. आणि त्या बायका मी सांगितल्याप्रमाणे बाळजाबाईला वाटेल ते बोलत होत्या. काय तर म्हणे, ही नाचणारी गाणारी बाई आहे, आडरावांशी घटस्फोट झाला तरी या घरात राहते, तिला लाज लज्जा नाहीये, तिला आमच्या कार्यक्रमाला आणू नका, अशा बाईला आमच्या संस्थेत प्रवेश नाहीये. सावित्रीला हे सगळं ऐकून खूप आनंद होतो. सावित्री म्हणते, पूजे लय भारी, लय भारी, त्या बाळजाची आहे ना अशीच जिरवायला पाहिजे होती, तू आहे ना एकदम भारी केलं. पूजा म्हणते, ते तर भारी झालं, पण त्या कृष्णाने त्या बाळजाबाईची बाजू घेतली आणि त्या बायकांवरच ताशेरे ओढत होती. ती माझी सासू अशी नाहीये, ती माझी आई आहे आणि आम्ही आमचं पाहून घेऊ. ती नाचगाणं करते म्हणजे काही वाईट काम करत होती असं नाहीये, आणि तुमची संस्था काय कामाची. सावित्री म्हणते, तिला ओढू दे का ताशेरे, तिचे ताशेरे ओढल्याने काय होतं, पण त्या बाळजाबाईचा अपमान झाला ना, तो खूप छान झाला, आपल्याला ते महत्त्वाचं होतं. सावित्री यातच आनंद मानत असते. समर म्हणतो, पूजे, खरंच तू एक नंबर काम केलंय, मला तुझं हे काम आवडलं. मला आहे ना त्या बाळजाबाईचा तो अपमान, याची देही याची डोळा पाहायचा होता, पण त्याच वेळेस महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जावं लागलं, नाहीतर मला सुद्धा खूप मजा आली असती त्या बाळजाचा अपमान पाहायला. परंतु आपल्याला आता एवढ्यावरच समाधानी नाही राहावं लागणार आहे. पूजा आणि सावित्रीला काही कळत नाही. समर त्यांना आपला पुढचा प्लॅन सांगतो. आपल्याला त्या बाळजाला एवढा त्रास द्यायचा आहे, एवढा त्रास द्यायचा आहे, की ती बाळजा घर सोडून जायला पाहिजे. आणि एकदा का बाळजाबाई घर सोडून गेली, घर अस्तव्यस्त होईल आणि मग आपल्याला कृष्ण आणि दुष्यंतला कायमचंच संपवता येईल. समर हा आपला प्लॅन सांगत असतो. तो म्हणतो, आता आज जो गोंधळ झाला, तेवढ्याच गोंधळावर शांत राहून काही फायदा नाहीये. सासूबाई, पूजे, आपल्याला मोठा गोंधळ घालावा लागणार आहे. सगळा गाव त्या बाळजाबाईच्या विरोधात उभा राहायला पाहिजे. सगळ्या गावाने त्या बाळजाबाईला फरफटत घराबाहेर काढायला पाहिजे. या बाळजाबाईमुळे घरात घाण होतीये, गावात घाण होतीये. गावकऱ्यांनी कृष्णा दुष्यंतला जाब विचारायला पाहिजे की ही बाळजाबाई कोणत्या नात्याने तुमच्या घरात राहते. मग तर उद्या सगळ्याच बायका लग्न न करता दुसऱ्या माणसांबरोबर राहतील आणि आपली समाजरचना, आपले संस्कार, त्याचं काय करायचं. ही आयडिया सावित्री आणि पूजाला सुद्धा खूप आवडते. म्हणजे समरने आता एक डेंजरस प्लॅन तयार केला आहे, की आता संपूर्ण गावच रांगणे पाटलांच्या घराबाहेर मोर्चा घेऊन जाईल आणि मग सगळेजण बाळजाबाईला घराबाहेर काढायला सांगतील. आणि जर असं झालं तर बाळजाबाई नक्कीच घर सोडून जाण्याचा विचार करेल. आणि पूजा आणि समरचा हाच प्लॅन आहे, ते नक्कीच या प्लॅनवर काम करतील, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. बाळजाबाईचा अपमान झाला आहे आणि खरंच त्याबद्दल वाईट वाटलं, कारण या मालिकेच्या सुरुवातीपासूनच आपण बाळजाबाईबद्दल अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. बाळजाबाई या मालिकेची मुख्य व्हिलन होती. तिने असे असे कांड केले जे पूजासुद्धा कधी करू शकत नाही. कृष्णाला किती त्रास दिला, गावकऱ्यांना किती त्रास दिला, हे सगळं आपण पाहिलं आहे. पण आता ती बदलली आहे. तिने तिच्या पापांचं प्रायश्चित्त केलं आहे आणि तिला या सगळ्यांची उपरती झाली आहे. आणि पूजासारखी दुसरी व्हिलन जन्माला आल्यामुळे ती काही बाळजाबाईला सुखाने जगू देत नाहीये. पण बाळजाबाईला हा जो काही त्रास होतोय, या त्रासाला दुष्यंत आणि आढळराव सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कारण बाळजाबाई बदलली हे कृष्णाला पटलं. कृष्णाने तिला पुन्हा एकदा स्वीकारलं. आता या दोघी मायलेकीसारख्या राहतात. पण दुष्यंतने अजूनही बाळजाबाईला माफ केलेलं नाहीये. आढळराव सुद्धा बाळजाबाईपासून अंतर ठेवूनच राहतात. आता त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणारी ती अनुसूया, त्यांची पहिली बायको, तिला आढळरावांनी घटस्फोट दिला नाही, पण बाळजाबाईला घटस्फोट देऊन टाकला. त्यामुळे
आता बाळजाबाईशी पुन्हा लग्न करणं, तिला स्वीकारणं, दुष्यंतने सुद्धा बाळजाबाईला स्वीकारणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तरच बाळजाबाईला घरात गावात पुन्हा एकदा जुना मान मिळेल एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही दुःखी होऊन बाहेर अंगणात रडत बसलेली असेल. आज त्या बायकांनी तिचा जो काही अपमान केला तो तिला सहन होणार नाही आणि तेवढ्यात दुष्यंत तिच्या शेजारी येऊन बसेल. कृष्णासुद्धा हे सगळं ऐकत असेल, पण ती त्यांच्याबरोबर नसेल, ती लपून हे सगळं ऐकत असणार. आणि दुष्यंत बाळजाबाईला म्हणेल, बाळजाबाई, आज जे काही झालं त्या बायका तुमच्याबद्दल जे काही बोलल्या ते मलासुद्धा आवडलेलं नाही आहे. खरं सांगायचं तर त्यात चुकीचं काहीच नव्हतं. आता तुमचं आबांशी काही नातं नाही आहे, तरीही तुम्ही या घरात राहताय हा प्रश्न सगळ्यांना पडणारच. पण तुम्ही माझ्या आई आहात, कृष्णाच्या सासू आहात, त्या नात्याने तुम्ही या घरात राहताय, ही गोष्ट नाकारून चालणार नाही. दुष्यंत मला आई म्हणाला हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होईल. आता दुष्यंत आणखीन काय करणार? तो बाळजाबाईला पुन्हा एकदा आई अशी हाक मारेल का? बाळजाबाईला आई म्हणून स्वीकारेल का? झालं गेलं सगळं विसरून जाईल की नाही हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. पण हे सगळं झाल्यानंतर बाळजाबाई ही कृष्णाजवळ जाईल आणि कृष्णाला म्हणेल, कृष्णा, आज माझा लेक मला परत मिळालाय फक्त तुझ्यामुळे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय आणि माझा पूर्ण विश्वास आहे की माझ्यापासून दुरावली गेलेली सगळी नाती ही मला परत मिळतील, ती फक्त तुझ्यामुळेच. हे ऐकून कृष्णा खूप खुश होईल. म्हणजे दुष्यंतने बाळजाबाईला आई म्हणून स्वीकारलंय यावरून तर असंच दिसतंय. पण सगळ्यात मोठा धक्का बसणार पूजाला, कारण जयकांत हा किचनमध्ये येईल आणि पूजाला म्हणेल, काय पूजा मॅडम, तुमचा तो महिला मंडळाचा डाव भारी होता. पूजाला काही कळणारच नाही की हा जयकांत काय बोलतोय आणि जयकांत पूजाला सांगेल, मला कळलंय, त्या 2 बायकांना तूच पाठवलं होतं आणि त्यांची कोणतीही सेवाभावी संस्था नव्हती. त्यांना कृष्णाचा सन्मान नव्हता करायचा, तर बाळजाबाईचा अपमान करण्यासाठीच त्या घरात आल्या होत्या आणि हा तुझाच डाव होता, ते मला चांगलंच कळून चुकलंय. पूजाच्या पायाखालची जमीनच सरकणार की याला हे सगळं कसं कळलं. आणि मग जयकांत म्हणेल, माझ्याकडे तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत आणि जर हे पुरावे मी कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाईला दाखवले ना, तर तू आणि तुझा नवरा दोघेही जेलमध्ये जाल एवढं मात्र नक्की. पूजा खूप घाबरणार. आता हा जयकांत पूजाकडे काय मागणी करणार हे पाहावं लागेल, कारण आता तो पूजाला ब्लॅकमेल करतोय आणि ब्लॅकमेल करणार तर त्याला पूजाकडून काहीतरी हवं असणारच. मग आता पूजा त्याच्यावर कसा पलटवार करेल हे पाहायलासुद्धा मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.